टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार आणि शरणो शरणार्थी सर्वांना। मी विजय अमुर्या बागेळी पाटील, गावसंग, तालुका जत, जिल्हा सांगली। आज मी एक आपला लिंगायत समाजाबद्दल भरपूर अन्याय होत असलेला एक मुद्दा मी घेऊन आलेला आहे। कालच्या 9 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर येथील आपल्या सर्व लिंगायत बांधवांनी एक मोठी महामोर्चा घेतली होती। त्या महामोर्चामध्ये अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा अशी मागणी सर्व आमच्या लिंगायत समाजाच्या बांधवांकडून होत होता आणि तसे निवेदन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पण दिलेले होते आणि त्याच्यावरती सविस्तर एक शिष्टमंडळ रेडी करून त्यांनी बैठका घेतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले होते। तर माझं एक बोलणं आहे की आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांनी जे आपल्या जतमध्ये येऊन प्रचाराचा शुभारंभ करून जतच्या लिंगायत बांधवांना एक आश्वासन दिले होते, ते म्हणजे एकावर एक आमदार फ्री देतो। तर ते अद्याप कुठल्याही त्या बाबतीमध्ये चर्चा होत नाही, दिसत नाहीये। आणि लिंगायत समाज हा सर्वात चांगला समाज आहे आणि विवेकाने वागणारा समाज आहे, सर्वांशी समानतेने वागणारा समाज आहे आणि आमच्या समाजाला भरपूर योजनांपासून लांब ठेवत आहेत। काही शासकीय योजना म्हणा, नोकऱ्या म्हणा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांसाठी वगैरे काही नोकरी वगैरे घेणे म्हणजे हे कदापि होऊन न होत आहे, तसे या सरकारमध्ये दिसून येत आहे। त्यासाठी आम्ही या सरकारला एक निवेदन देत आहोत की आम्ही जतमध्ये सर्व एक लिंगायत बांधवांनी एकजूट होऊन या शासनावरती आम्ही एक धडक मोर्चा करणार आहोत आणि त्यासाठी सरकारने त्याची गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या समाजासाठी काय होईल ते तात्पर्य काढावे असे आमचे मत आहे। दुसरं म्हटलं तर लिंगायत समाज हा जत तालुक्यामध्ये सुद्धा पण भव्य मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पॉप्युलेशन आहे। जवळपास नाही म्हटलं तरी आपल्या जत तालुक्याची लोकसंख्या ही 3 लाखापर्यंत आहे। त्याच्यामध्ये 1,50,000 पर्यंत आमची ही लोकसंख्या आहे, म्हणजे निम्म्याहून अधिक आमची लोकसंख्या तिथं आहे। त्यासाठी आमच्या या लोकांसाठी काहीतरी उपाययोजना करावे आणि लिंगायत धर्मासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक दर्जा मिळावा हा हेतू आहे। ह्या अल्पसंख्याक दर्जासाठी आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर या दर्जासाठी आपण विचार करावा आणि त्या शिष्टमंडळासोबत बैठक करून आम्हाला सुद्धा न्याय मिळवून द्यावा ही आपली विनंती आहे साहेब। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या तालुक्यासाठी भरपूर असं काही म्हणजे परिवर्तन घडण्यासारखं दिसत नाहीये। कारण काय म्हटलं तर सततचा दुष्काळ आहे आमच्या तालुक्याला आणि परत जे काही एकीकडे ओलावा आहे, पश्चिमेकडे ओलावा आहे आणि पूर्वेकडे दुष्काळ आहे, अशी परिस्थिती आमची आहे। एकाच जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे। एका जिल्ह्यामध्ये काय होते, सांगलीमध्ये पूर आला तर पुरातून सर्व लोकांचं जनजीवन विस्कळीत होतो आणि तिथे पूर आल्यानंतर सर्व लोकांना त्रास होतो आणि एकीकडे आपल्याकडे पूर्ण पाणी नाही म्हणून इकडे लोक मरतात, मग जनावरं मरतायत, जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नाहीत आणि इथलं गाव सोडून दुसऱ्या गावाला आपण काम करायला जावं लागत आहे। एकतर पुणे, मुंबई म्हणा ह्या शहरासाठी आपली मुलं चाललेली आहेत, ते कमी व्हावं आणि जतमध्ये चांगलं एखादी आपल्या लोकांसाठी काहीतरी एक समाज मंदिर म्हणा, लिंगायत जे महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेस 12व्या शतकामध्ये समाजाच्या उद्धारासाठी महामंडप वगैरे बांधून त्यांनी तेव्हा हे घेत होते, काय म्हणजे सभा घेत होते, तसे काहीतरी एक सभा मंडप वगैरे आमच्या लिंगायत बांधवांना आमच्या जतमध्ये व्हावं, संघमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि या सरकारला आम्ही थोडं जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि सरकार पण जागे व्हावे आणि लिंगायत समाजाकडे चांगल्या दृष्टिकोने पाहावे असा हे आमचा हेतू आहे। आणि लिंगायत समाजाला राजकीय दृष्ट्या म्हणा, तुम्ही
काहीतरी कुठेतरी स्थान द्यायलाच पाहिजे साहेब. कारण का म्हटलं तर जत तालुक्यामध्ये भरपूर लोक आहेत. जत तालुका एवढंच नाही, सांगली, जत आणि आपले कवठेमंकाळ म्हणा, अजून आजूबाजूच्या जे काही आपल्या कर्नाटकात सीमालगत जे काही तालुके आहेत, म्हणजे एक्झाम्पल निप्पाणी म्हणा, कोल्हापूरची भाग म्हणा पूर्ण, ते सर्व लिंगायत धर्म मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर जवळपास आपल्या नाही म्हटलं तर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 6 ते 7% लोकसंख्या ही लिंगायत समाजाची आहे. तर तुम्ही विचार करून पाहावा साहेब, याच्यासाठी काहीतरी अल्पसंख्याक दर्जासाठी तुम्ही विचार करावा. आणि आपण जर तुम्ही तसे विचार करत नसेल तर आम्ही पण जतमधून एक जाहीर निषेध म्हणून आपण एक मोठी धडक मोर्चा काढणार आहोत. मी आणि आपले लिंगायतचे जे काही आपले नेते असतील आणि काही आपले समाज बांधव असतील त्यांना एकत्रित घेऊन आम्ही हे मोठा निर्णय घेणार आहे साहेब. त्यासाठी आपल्या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझा एक मेसेज आहे की लवकरात लवकर आपल्या लिंगायत धर्मासाठी अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा ही आपली विनंती आहे साहेब. थँक्यू. शरणू शरणार्थी.